अध्याय पहिला श्लोक 11 अयनेषुच सर्वेषु यथाभागमस्थिताः भीष्मेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्वैर्हि। 11 तेव्हा सेनाव्यूहरचनेत आपापल्या मोक्याच्या जागी उभे राहून आपण सर्वांनी मिळून भीष्माचार्याचेच रक्षण केले पाहिजे। जर भीष्माचार्य जिवंत राहतील तरच आपण अजिंक्य राहणार आहोत। तेव्हा पांडवांशी लढण्यापेक्षा तुम्ही फक्त भीष्माचार्यांचेच रक्षण करावे। जो स्वतःचे रक्षण करू शकत नाही, ज्याच्या रक्षणाचा भार कौरवांना उचलावा लागत आहे, त्या भीष्माला योद्धा कसे म्हणावे? तो कसला योद्धा? पण येथे भीष्म म्हणजे भ्रम, विपरीत ज्ञान, संदेह, भ्रांती। भीष्म म्हणजे हाडामांसाचा योद्धा नव्हे, भीष्म म्हणजे भ्रमभ्रांती। तो जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंत विजातीय म्हणजे दुष्ट प्रवृत्ती अजिंक्य आहे, अजय आहे। अर्थात अजय म्हणजे ज्याला जिंकताच येत नाही असा नव्हे, तर अजय म्हणजे दुर्जय, म्हणजेच कष्टाने ज्याला जिंकता येते असा। महाअज्य संसार रिपू जीती सकी सोबीर। रामचरितमानस 6:80 जेव्हा भ्रम किंवा भ्रांती नाहीशी होते तेव्हा अज्ञान संपूर्णपणे नष्ट होते, ते अस्तित्वहीन बनते। आंशिक रूपाने उरलेले मोह वगैरे रिपूही शीघ्र नाहीसे होतात। भीष्माला इच्छामरणाचे वरदान होते। इच्छा म्हणजेच भ्रांती। इच्छेचा अंत व भ्रम नष्ट होणे या दोन्ही गोष्टी एकच आहेत। ही गोष्ट संत कबीराने अगदी सोप्या शब्दात सांगितली आहे। इच्छा काया इच्छा माया, इच्छा जग उपजाया। कह कबीर जे इच्छा विवर्जित, ताका पार न पाया। जेथे भ्रमभ्रांती नसते तो अमर्याद व अव्यक्त असतो। शरीर निर्माण होण्याचे कारणही इच्छा हेच आहे। इच्छा म्हणजेच माया आहे आणि इच्छा हीच जगताच्या उत्पत्तीचे कारण आहे। सोकामय तदैक्षत बहुस्या प्रजाये इति छांदोग्य 6:2-3। कबीर म्हणतात, जे संपूर्णतः निरिच्छा आहे तिनका पार न पाया ते अपार, अनंत व असीम अशा परमात्म स्वरूपात प्रवेश मिळवू शकतात। योकामो निष्काम आप्तकाम आत्मकामो तस्य प्राणा उत्क्रामंती ब्रह्मैव सन ब्रह्मापेती। बृहदारण्यक 4:4-6। जे कामनारहित आहे, जे आत्म्यामध्ये स्थिर म्हणजे आत्मस्वरूप बनले आहे, त्यांचे कधीच पतन होत नाही। ते ब्रह्माशी एकरूप होऊन जातात। सुरुवातीला इच्छा अनंत असतात, मात्र अखेर परमेश्वर प्राप्तीची इच्छा शेष राहते। परंतु जेव्हा परमेश्वर प्राप्तीची इच्छाही पूर्ण होते तेव्हा इच्छाही शिल्लक राहत नाही। जर यापेक्षाही मोठी किंवा श्रेष्ठ अशी दुसरी कोणती वस्तू असती तर तुम्ही तिच्या प्राप्तीची इच्छा नक्की ठेवली असती। जर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ अशी दुसरी कोणती वस्तूच नाही तर मग कशाची इच्छा करणार? जेव्हा प्राप्त होण्यासारखी वस्तूच शिल्लक राहत नाही तेव्हा इच्छेचे तेथून समूळ उच्चाटन होते आणि इच्छा नष्ट होताच भ्रांतीही समूळ नष्ट होते। हेच भीष्माचे इच्छामरण आहे। म्हणून दुर्योधन म्हणतो की भीष्माकडून रक्षित असणारी आमची सेना अजेय आहे। सारांश, जोपर्यंत भ्रांती असते तोपर्यंत अज्ञानाचे अविद्येचे अस्तित्व असते। भ्रांती नष्ट होताच अज्ञानही नाहीसे होते। भावरूपी भीमाद्वारे रक्षण केली गेलेली पांडवांची सेना जिंकण्यास सुलभ आहे। भावे विद्यते देवः, अविदित परमेश्वराला विदित करण्याचे सामर्थ्य भावामध्ये असते। भाववस्य भगवान सुख निधान करुणा भवन। रामानस 7:92। श्रीकृष्णाने हा भाव म्हणजे श्रद्धा असे संबोधित केले आहे। या श्रद्धेमध्ये परमेश्वराला वश करण्याचे सामर्थ्य असते। या भावातून, श्रद्धेतूनच संपूर्ण पुण्यमय प्रवृत्तीचा विकास होतो। भावच पुण्याचे संरक्षण करतो। श्रद्धा अथवा भाव इतका सामर्थ्यवान आहे की परमदेव परमात्म्याला तो प्राप्त करवून देतो। त्याबरोबरच भाव इतका नाजूक असतो की आज आहे तर उद्या त्याचे अभावात परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही। इच्छिलेल्या म्हणजे इष्ट गोष्टीत थोडी जरी त्रुटी जाणवली की भावश्रद्धा डळमळू लागते, पुण्यमय सात्विक प्रवृत्ती विचलित होते व इष्टशी संबंध दुरावला जातो।
म्हणून भीमाकडून रक्षण केली जाणारी पांडवांची सेना जिंकणे सोपे आहे. महर्षी पंतजलींचेही हेच म्हणे आहेस, तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारासे विंतो दृढभूमियः. 1:14 दीर्घकालपर्यंत निरंतर श्रद्धा व भक्तिपूर्वक केलेली गोष्टच दृढभक्कम होऊ शकते.